नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर। आज आपण आयुर्वेदामध्ये वर्णन केलेल्या संवेदनांच्या दोन प्रकारांपैकी ज्या संवेदना मनुष्याला निर्माण झाल्या असता रोखणं अत्यंत गरजेचं असतं, त्यामध्ये मानसिक संवेदनांमध्ये लोभ, शोक, भय, क्रोध, अहंकार, निर्लज्जता, ईर्ष्या, अतिराग इत्यादींचा समावेश होतो। त्यापैकी मनुष्याला अनेक प्रकारच्या संवेदना निर्माण होत असतात। जो व्यक्ती सजीव आहे त्यास संवेदना निर्माण होणं साहजिक आहे आणि शरीरात अशा काही संवेदना आहेत की ज्या रोखणं गरजेचं आहे। अन्य काही संवेदना जसे भूक लागणे, मलमूत्र त्याग करण्याची संवेदना इत्यादी संवेदना आपल्याला रोखून ठेवणं घातक असतं। परंतु काही अशा संवेदना आहेत की ज्या रोखणं अत्यंत गरजेचं असतं। त्यापैकी मानसिक, वाचिक आणि शारीरिक अशा 3 प्रकारच्या संवेदना आहेत की ज्या मनुष्याने व्यक्त करायच्या नसतात। त्या रोखून धरणंच मनुष्याच्या हिताचं असतं। त्यापैकी मानसिक संवेदनांमध्ये ईर्ष्या हा एक प्रकार येतो। आयुर्वेदानुसार ईर्ष्या ही संवेदना मनुष्याने व्यक्त करायची नसते। जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे त्याच्यापेक्षाही अधिक दुसऱ्याकडे आहे असे समजते त्यावेळी ईर्ष्या निर्माण होऊ शकते। आपल्यापेक्षा अधिक धन, अधिक ज्ञान, अधिक संपत्ती जर दुसऱ्याकडे असेल तर त्याच्या प्रती ईर्ष्या निर्माण होणं साहजिक आहे। आत्मबल जर प्रबळ असेल तर आपण आपल्यापेक्षा अधिक संपत्ती, ज्ञान इत्यादी असणाऱ्यांकडे बघून त्यांच्यासारखे होण्याची जर इच्छा निर्माण होऊन त्याकडे आपली वाटचाल होऊ शकते। इच्छा मनुष्याला एखाद्या वाळवीसारखी पोखरून टाकते आणि असफलतेची मालिका पुढील आयुष्यामध्ये सुरू होऊ शकते। म्हणून दुसऱ्याच्या उन्नतीत देखील आपली उन्नती कशी होऊ शकेल याचे ज्ञान करून त्या संदर्भात वाटचाल केल्यास निश्चितच आपण देखील यशाची शिखरे निर्माण करू शकतो। आत्मबल उत्तम करण्यासाठी ब्राह्मी, शंखपुष्पी, अश्वगंधा इत्यादी अनेक औषधी वैद्यकीय सल्ल्याने सेवन केल्यास त्याचे उत्तम गुण प्राप्त होऊ शकतात। नमस्कार।